तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतीला जोड व्यवसाय करणारे व शेतीत नवनवीन प्रयोग करणारे त्यांच्या उत्पादनाची वाढ मी तुमच्यासमोर आणून त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो केल्याशिवाय राहू नका। तर मला सांगा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। रमेश गणेश रावगड। तर मला सांगा, तुम्ही टरबूज लागवड कधीपासून करता? टरबूज लागवड साधारण 5-6 वर्षापासून करतो। बरं, तर 5-6 वर्षापासून करता। तर मला सांगा, आता हे नवीन तरुण आहेत, तरुण या टरबूज लागवडीकडे उतरत आहेत आणि तुम्ही आता हे किती दिवसाचं पीक आहे? साधारण 1 महिना, 1 ते 6 महिने। 1 ते 6 महिने। तर मग आता या अवस्थेत आता ही सुरुवात झाली, तर याला आता काय करता तुम्ही? आता याला म्हणजे काय, ड्रिपचे खत वॉटर सोल्युबर सोडित राहायचं। बरं, म्हणजे आता वॉटर सोल्युबर सोडतात, त्याच्यामध्ये कोणते घटक म्हणजे ग्रेड काय सोडतात? 19 वाढीसाठी काम करतात। बरं, आता याची समजा 19 वाढ तर व्यवस्थित बरी आहे हां, थंडीच्या मानानं। आता याला पिवायच्या अवस्थेत 12-61 चालू करायला पाहिजे 8 दिवसानंतर। 12-61। हो। तर हे आता किती क्षेत्र आहे टरबुजाचं? 1 एकर। आणि या 1 एकरमध्ये किती रोपं बसली? 6,000। तर मग आता तुम्ही हे 20 दिवसानंतर आता ग्रेड सोडाय सुरू करायचं म्हणले, आणि आता याला फवारणी कोणती या अवस्थेमध्ये आता काही? म्हणजे याला आता मावा, थ्रिप्स, फुलकिडे जर असतील, तुडतुडे असतील, बरं, तर कोणतं बी घेता येते आपल्याला। एकटारा वापरता येते, आता हे 20 फुलाला दिवस वापरता येते। असं का? हो। बरं, आता मग एकरी त्याचं प्रमाण काय हिशोब? प्रमाण म्हणजे एकरी साधारण 5-6% पडतात। 5-6%। त्याचं प्रमाण आहे औषधाचं, जे टाकीला वापरतो ते प्रमाणानुसार 5-6% घ्यायची। हो। आणि ड्रिपद्वारे सोडताना किती घेणार लागेल एक एकरला? तुम्हाला 5 किलो 2-3 दिवसाच्या अंतराने, 4 दिवसाच्या अंतराने वापरायचं। बरं, आणि मग याची पुढची प्रोसिजर कशी राहील टरबुजाची? काय काय करावं? तुमचं म्हणजे आता हे फुटव्यावर आल्यावर 12-61, बरं, नंतर फुटवे कंप्लीट झाले, फुल अवस्थेत आलं तुमच्या फुलकळीच्या अवस्थेमध्ये, बरं, 13-40-13 ग्रेड सोडायचं। आणि ते एकरी प्रमाण त्याचं? त्याचं म्हणजे एकरी तुम्ही एक बॅगच्या आसपास जरी सोडलं बरं, तर तुमचं आवरेज वाढेल। असं आहे, जेवढे तुम्ही खतं कमी द्याल तसं झाडाला अन्न कमी भेटते। असं आहे। जास्त तुम्ही प्रमाण एक बॅग दिली एकरी 25 किलोची, तर ते झाडाला तुमच्या जास्त पुरवठा होते अन्नाचा। बरं, त्याच्यामध्ये ग्रोथ चांगली झाडते झाडाची, नंतर उत्पादन वाढते। असं का? पुन्हा तुमचं सेटिंग झाली फळाची, सेटिंग झाल्यानंतर पुन्हा तुम्ही जेव्हा फळ मिडियम म्हणजे 1 किलोचं 1/2 किलोचं फळ झालं, त्यावेळेस 0-52-34 आणि 13-0-45 बरं, हे आलटून पलटून ग्रेड वापरत राहायचे। मग ते म्हणजे किती दिवसानंतर म्हणजे आता याच 6 दिवसानंतर? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही असं नियोजन लावू शकता। आणि दुसरी आता याच्यामध्ये आता तरुण शेतकरी, तर तुमचं याचं एकच आहे, जेव्हा तुमचे फळं 1/2 किलो 1 किलोचे फळं होतील, हां, तेव्हा मग ते झाडाला फळं काय करतात, पिकच बनवतात। बरं, त्यावेळेस जरासा रोगाचा अटॅक येते, भुरी म्हणा, डावणी म्हणा, बरं, झाड कमजोर होतं, त्याच्यामध्ये काही करपा म्हणा। त्यावेळेस मग तुम्ही जसं रोग येईल त्यानुसार बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे। हां। मग ते त्या याच्या सल्ल्यानुसार आणि वातावरणानुसार तुमचा जसा रोग आहे त्या रोगानुसार तुम्ही बुरशीनाशक अनेक प्रकारचे आहेत। डावणी असेल तर डावणीचं वापरायचं, भुरी असेल तर भुरीचं वापरायचं, बरं, करपा असेल तर करप्यासाठी वापरायचं। आणि कीटकनाशक तर रेग्युलरमध्ये
ती आळी आणि हे तर मग एक अवश्य सांगा की आमच्या तरुणांचं जरा दुर्लक्ष होते या पीक पाण्याकडे पाहण्यासाठी. तर त्यांनी पिकावर पाहताना असं कोणतं लक्ष द्यावं पानावर की बा ज्याच्यामुळे ते रोग आपल्याला कळलं असेल काही? बारकाव्यानं समजा पानावर तुमचे काही ठिपके दिसले किंवा आता सध्या तर काही तेवढं होत नाही, पण फळ मोठं झालं की त्याच्या जमिनीनगरचा दांडा जे राहते बरं त्या दांड्यावर बघायचं, त्यावर जर पांढरं पीठ असेल तर ते भुरी झाली. बरं त्याच्यासाठी इंडेक्स म्हणून भेटते बघा. बरं ते इंडेक्स भुरीचे अजून बरेच औषधं राहतात, ते औषधं वापरायचे, त्यानं भुरी कंट्रोल होते. किंवा डावणी जर असेल तर तुमच्या झाडावर तुमचे पानं पिवळे पडतात, कोणी आकाराचे पट्टे पडतात बरं पानावर, खवले पडतात, त्यावेळेस मग डावणीचं मारायचं. किंवा करपा जर असेल तर करप्यासाठी जे औषधं उपलब्ध राहतं बुरशीनाशक ते वापरायचे. आणि हे तर कीटकनाशक वापरतो. आणि त्याला एकदम महत्त्वाचं म्हणजे आळी फळ मोठं होते वेळी फळाला चढते, त्यावेळेस तुम्हाला तिथं आळीचे औषधं वापरणं गरजेचं आहे. तर लगातार 2-2 दिवसाला जरी फवारण्या जरी करतो जरी म्हणलं, आळी कंट्रोल होईपर्यंत करायचं, नाही तर व्यापारी चटा जर चाटलं एकदा तर व्यापारी कोणी माणूस साल खाते सगळी, साल खाऊन शायनिंग खराब करते, शायनिंग खराब करते. म्हणजे ते वरचं काळी साल. त्याची काळी साल खाऊन पुन्हा ते फळ मोठं झाले पांढरं पडतं असं आहे का? चटा. बरं व्यापारी त्यामुळं उचलत नाही पण. त्यामुळे ते डाग लागत असेल, डाग लागते. त्यामुळं ते दक्षता मग घ्यावी लागते. घ्यावं लागतं. आणि ते तुम्ही एक प्रयोग सांगला होता की बा थ्रिप्स करताना ते संध्याकाळी बॅटरीचा उजेड लावून पाहायचं. नाही, थ्रिप्स बॅटरीचा उजेड म्हणण्यापेक्षा आपला जे मोबाईल राहते, हां पानं जर आखडत असते, शेंडा आखडत असेल तुमचा, हां तर हे आपल्या मोबाईल हे आहे, मोबाईलच्या स्क्रीनवर झाडाचा शेंडा पाना हलवायचं लपटायचा. बारीक जर थ्रिप पडत असतील या मोबाईलच्या याच्यावर स्क्रीनवर. आपल्या डिस्प्लेवर, तर मग समजायचं बस थ्रिप आहे. आणि जर का नसेल पडत, म्हणजे बऱ्याच जागोजाग बघायचं, नसेल पडत तर मग थ्रिप नाही. थ्रिप असेल तर फिप्रोनिल म्हणा, फिप्रोनिल भेटते बघा आपल्या थ्रिपसाठी, ते वापरायचं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी बऱ्याच समस्याचं निराकरण तुमच्यासमोर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्या अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन तुमच्या मनातील प्रश्न तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करत. त्यासाठी तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंटमध्ये लिहा, म्हणजे मी पुढे चालून आणखीन शेतकऱ्यांना ते प्रश्न विचारू शकेल आणि तुमच्या समस्येचं निराकरण करू शकेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि तुमच्या काही समस्येचं कमेंटमध्ये नक्की उत्तर लिहायला प्रश्न लिहा, मी त्याचं उत्तर तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच जय जवान जय किसान.